गेल्या काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांना मराठी येत नसेल तर त्यांचा परवाना रद्द होणार अशी बातमी आली. त्यानंतर मला बरेच न्यूज चॅनलवाले रिक्षा चालकांकडे गेले, त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला. तुम्ही जर ते काय बोलतात हे एकदा नीट ऐकलं तर एक गोष्ट लक्षात येईल, की बरेच जण हे सांगण्याचा प्रयत्न करत होते, की आम्ही गेली अनेक वर्षे मुंबईमध्ये धंदा करतोय, पण आम्हाला कधी मराठी बोलायची गरजच पडली नाही. कस्टमरच आमच्याशी कधी मराठी बोलत नाही, तर आम्हाला काय खास मराठी बोलायची किंवा शिकायची. यातला एक रिक्षावाला तर असं पण बोलला, की मुंबईमध्ये मराठीचा माहोलच नाही. आता यांचं हे सगळं बोलणं ऐकून आपल्याला वाटेल, की मुंबईत राहून असं सगळं बोलण्याची यांची हिंमतच कशी होते वगैरे. पण मला असं वाटतं, की या सगळ्यामध्ये त्यांच्या बोलण्यात एक तथ्य आहे. कारण इथे मुंबईमध्ये तरी रिक्षा किंवा टॅक्सीवाल्यांशी आपण कधी मराठीत बोलायला जातच नाही. आपण हिंदीतच बोलतो. आपल्याला वाटतं, की याला मराठी येत नसेल तर तर त्याला उगाच कशाला अडचण. मला तर हिंदी येते ना, मग मीच हिंदीत बोलतो. त्यामुळे साहजिकच या सगळ्यांना कधी मराठीमध्ये बोलण्याची गरजच वाटत नाही. ना कधी इथली भाषा शिकावीशी वाटत. मराठी टॅक्सी रिक्षावाल्यांशी पण बऱ्याच वेळा आपण हिंदीतूनच संवाद चालू करतो. आता या उलट परिस्थिती साऊथच्या राज्यांमध्ये. ते आपल्या भाषेबाबत जास्त जागरूक आहेत आणि मुळात त्यांची लिपी देवनागरी नाही. त्यामुळे हिंदीचा त्यांना काही गंध नाही आणि बोलण्याचा तर काही हिंदी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट आपली परिस्थिती आहे. मराठी, हिंदी दोन्ही देवनागरी लिपी आहेत. आपण जन्मापासूनच हिंदी मूव्ही, सीरीज, सिरियल सगळं बघत आलो आहोत. आपल्यावर हिंदीचा प्रभाव कुठे ना कुठे आहेच. त्यामुळे आपणच आपली भाषा जपताना कुठे ना कुठे कच खातोय आणि कमी पडतोय असं मला वाटतं. या सगळ्यामध्ये मराठी सक्तीचा प्रश्न नाही. एक तर सगळ्या मराठी लोकांना स्वतःलाच वाटलं पाहिजे, की आपली भाषा टिकावी आणि ती वाढावी आणि सगळ्यांनी बोलावी. त्यामुळे आपल्यालाच मराठी बोलणं गरजेचं आहे. मैं आज तक मराठी एरिया में रहा नहीं और मुझे मराठी आती नहीं भाई। मराठी एरिया में नहीं रहा तो मुंबई का मतलब मुंबई मराठी लोगों का एरिया नहीं है क्या? है जिधर एरिया एरिया के हिसाब से मैं बचपन से जिधर से हूँ उधर कोई मराठी नहीं बोलता।